आजच्या व्हिडिओचं शीर्षक काहीसं परिचयाचं वाटतंय ना. आज का पंछी या हिंदी सिनेमातलं हे गाणं आहे आणि ते आज का पंछीमधलं गाणं असलं तरी ते भाऊंकडून दिलं जाणारं त्यांचं फेवरेट उदाहरण आहे. म्हणजे राजकारणात काय चाललं आहे, कसं चाललं आहे हे जेव्हा भाऊ समजावून सांगतात आणि ते जेव्हा पटवून द्यायचं असेल तेव्हा भाऊ काय बोलून गेलेत हे पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल. काय लोकशाहीची व्याख्या मला माहीत नाही. माझी लोकशाहीची व्याख्या सोपी आहे. तुम और उठी रहो मैं मनाता रहो, मजा जीने का और ही आता है. मग ती म्हणते थोडे शिकवे भी हो, कुछ शिकायत भी हो, मजा जीने का और ही आता है. म्हटलं काय चाललं आहे बघा, ते नाराज आहेत, हे पटवत आहेत आणि चाललं आहे, वर्षानुवर्ष चालेत, होत काहीच नाही. आणि आपण पण चर्चा करतो, डिबेट घेतो, मजा और ही आता है. मित्रांनो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार TG9. राजकारण कसं कूस पालटत जातं हे जाणून घेताना अनेक कसोट्यांवर ते पारखलं जातं. पण सध्या जे काही सुरू आहे महाराष्ट्रात ते पाहिल्यानंतर चांगल्या चाललेल्या संसारात आणखी एका सवतीची भर प्रेयसी म्हणून टाकली गेली आणि ती प्रेयसी सतत नाराज असते. आपले एक एक हट्ट पुरे करून घेण्यासाठी ती फुरगटून बसते. कधी म्हणते माझी तब्येत बरी नाही, मग कोणीतरी वैदूबाबा त्यावर बोलून जातो, अगं तुझा 82 वर्षाचा काका आजारी पडत नाही, एवढी तू 62 आजारी पडतेस. तर हे झोंबलं त्या नाजूक नारीला, पण ती काही केल्या कोप भवन सोडत नाही. मग सुरू होतं तुम रूठी रहो मैं मनाता रहो. अजित पवार सध्या या नायिकेच्या भूमिकेत दिसत आहेत आपल्याला. त्यांच्या या सरकारमधल्या चंचू प्रवेशानंतर त्यांनी जो काही आपला हात मोकळा सोडला होता आणि एक एक करत आपल्या दोन्ही सहकाऱ्यांच्या म्हणजेच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या अधिकार क्षेत्रात घुसून सर्जिकल स्ट्राईक सुरू केले होते. त्यानं सेना भाजप युतीचं हे सरकार काही काळ अस्वस्थ झालं होतं. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी अजित पवारांना सरकारला पाठिंबा द्यायला लावला आणि या दोन्ही नेत्यांना तो हसत हसत मान्य करून घ्यायला लावला. दादांच्या येण्यानं खरं तर शिंदे आणि फडणवीस हे दोघेही अस्वस्थ झाले होते. कारण याला पाठवलं वरून, येताना काय काय आश्वासनं दिली आहेत देवाला माहिती. देवाला म्हणजे दिल्लीश्वरांना माहिती. तर आल्यावर थेट उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे, सोबत अर्थमंत्रीपदही दिलं आहे. म्हणजे दिल्लीश्वरांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे कोणीच सांगू शकत नव्हतं. फडणवीसांना दागदुग होती की हा दुसरा डेप्युटी CM परमनंट करून मला दिल्लीत बोलावतात की काय. तर एक पुढे आधीच सोडली गेली होती की दादा हे काय उपमुख्यमंत्री बनायला आलेले नाहीत, त्यांना CMचंच प्रॉमिस दिले वरून. त्यामुळे त्या 16 आमदारांच्या निलंबनाचं कारण करून शिंदेंना राजीनामा द्यावा लागेल आणि दादा मुख्यमंत्री बनतील. या सगळ्या शक्यता जेव्हा हार्डकोर भाजपा कार्यकर्त्यांच्या वर्तुळात चर्चेला यायच्या तेव्हा ते प्रचंड अस्वस्थ होऊन बोलायचे. पण काही न वाटायचं की हे नाटक फार दिवस लांबवलं जाणार नाही. एकदा का निवडणुका झाल्या की दादांना आल्या वाटेनं परत धाडलं जाणार. शिंदेंच्या पक्षाला मिळालेल्या जागांच्या हिशोबानं त्यांना यावेळेस उपमुख्यमंत्रीपद देणार आणि देवेंद्रजी पुन्हा CM बनणार. दुर्दम्य आशावाद. गंमत वाटते ना. पण काय करणार, कार्यकर्ता हा भाबडा असतो बिचारा. ज्या नॅचरली करप्ट पार्टीच्या 72,000 घोटाळ्याबद्दल पंतप्रधान जाहीर सभेत चर्चा करतात आणि या घोटाळेबाजांचा मीटर आपण डाऊन करणार असं एका बाजूला ठासून सांगत असतं आणि पुढच्या 4 दिवसात महाराष्ट्रातलं वारं भलतीकडेच वाहू लागतं. त्याच नॅचरली करप्ट पार्टीचा दादा भाजपाला समर्थन द्यायला येतो, सोबत 8 मंत्रिपदाचे इच्छुकही आणतो. 20 आमदारही येतात उघडपणे, सोबत बाकीचे अजूनही कुंपणावरच आहेत. पण भाजपाचा कार्यकर्ता स्वतःच आपल्या मनाची समजूत घालत असतो. ज्या काकानं आजवर लोकांची घरं फोडली, आज त्या काकांचं घर आम्ही फोडलं. काकाच्या नाकाखालून त्याचा पुतण्या आणला उचलून. ही दिल्लीतल्या 2 मास्टर माइंडची जबरदस्त खेळी आहे. आता महिना लोटला आणि हे सगळे तावातावाने बोलणारे लोक शांत झालेत. कारण नव्या नवरीनं आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. कामाच्या नावाखाली दादा सगळ्यांच्या अधिकार क्षेत्रात घुसायला लागले होते, घुसखोरी करायला लागले होते. CMच्या वॉर रूमसारखं दुसरं वॉर रूम बनवलं त्यांनी आणि तिथून ते महत्त्वाच्या निर्णयांवर मॉनिटरिंग करू लागले होते. हा पहिला झटका होता जो एकनाथ शिंदेंना दिला होता त्यांना. मग अर्थमंत्री या नात्यानं ते सगळ्याच मंत्र्यांच्या कामाच्या फायली त्यांच्याकडे आल्या की सह्या न करता, मंजूर न करता रखडवून ठेवायला लागले. राष्ट्रवादीच्या आमदारांना एक रकमी मोठा निधीही मिळाला होता मागच्या वेळेला. त्यांच्या मंत्र्यांची कामं जोरात सुरू झाली. राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्रातले काही दलाल नेते मंत्रालयात पुन्हा दिसू लागले. याचा अर्थ स्पष्ट होता
की दादा या सरकारचा वापर आपल्या पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठीच करू लागले होते. महाविकास आघाडीतही दादा हेच तंत्र वापरायचे आणि आता 105+50 अशा 2 मोठ्या गटांच्या समोर आपला नेमकी संख्याही फिक्स नसलेला गट भारी कसा पडेल हेच पाहत होते. त्यांचे हे रागरंग पाहून अनेकांनी शिंदेंना आणि फडणवीसांना दादांपासून जपून असे सल्ले द्यायला सुरुवात केली होती. पण शिंदे आणि फडणवीस या दोघांनी आपल्याला असणारा हा संभाव्य धोका वेळीच ओळखला होता. त्यांनी अत्यंत संयमानं दादांना कट टू साईज करण्याचा कार्यक्रम सुरू केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक GR पारित करून घेतला गेला की अर्थ मंत्रालयाकडे येणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या निर्णयांच्या फायली या दादांच्या रिमार्कनंतर फडणवीसांकडे अवलोकनार्थ येतील आणि नंतर त्यावरचा अंतिम निर्णय हा CM एकनाथ शिंदे घेतील. म्हणजे एकतर दादांकडचं हत्यार बोथट करून टाकलं गेलं, दुसरं म्हणजे दादांना बंदूक तर दिली आहे पण त्यातल्या गोळ्या भाजपानं काढून घेतल्या. हे असं झाल्यानं दादा नाराज तर होणारच होते, झाले. एक प्रकारे ते फडणवीसांच्या खात्याचे अर्थ राज्यमंत्री झाले होते. ते नावाला मंत्री पण फडणवीस बोलतील तसंच सगळं करावं लागणार होतं. परत सुरू झालं, तुम रूठी रहो मैं मनाता रहो. परवाच्या नाराजीनंतर दादांचा जुना अट्ट जागा झाला. त्यांना पुण्याचं पालकमंत्री पद हवं होतं. ते त्यांनी आपल्या नाराजीचं शस्त्र पारजत आपल्या पदरात पाडून घेतलंय. आता दादा पुण्यात भाजपानं 2014 नंतर जो राष्ट्रवादीचा कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमाची परतफेड ते नक्कीच करणार आहेत. त्यांना सोडून गेलेल्या नगरसेवकांची लवकरच घरवापसी ते घडवतील यात शंका नाही. जर असं झालं तर एरवी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची ताकद नसताना निव्वळ राष्ट्रवादीचे आमदार आणि नगरसेवक या आपल्याकडे वळवल्यानं या दोन्ही पालिका जिंकणाऱ्या भाजपाला पुढच्या निवडणुका कठीणच जाणार. राज्यातली महाविकास आघाडी खिळखिळी व्हावी हे एकमेव धोरण नजरेसमोर ठेवून यांना सोबत घेतले त्या अजितदादांना. त्या अजितदादांचं स्वतःचं असं उपद्रव मूल्य हे 4 ते 5% मतं इतकंच आहे हे स्पष्ट व्हायला लागले. आता शरद पवारांशिवाय दादांचा करिश्मा चालू शकत नाही आणि पवार हे काय भाजपासोबत येणार नाही. कारण मागच्या 55-60 वर्षांचं पवारांचं राजकारण हे बेभरवशी अविश्वासार्ह जरी असलं तरी आता या उतार वयात ते भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेऊन आपली उरली सुरली क्रेडिबिलिटी संपवून घेणार नाहीत. राहिला प्रश्न सुप्रियाताईंना राजकारणात सेट करणं, तर त्या सेट नाही आहेत का हो राजकारणात? त्या आज सत्तेत नसल्या तरी भाजपा विरोधी प्रमुख चेहऱ्यांमधला एक चेहरा मात्र निश्चित आहे. त्या विरोधात राहूनही केंद्रीय राजकारणात आपलं स्वतंत्र अस्तित्व राखू नये आणि यापुढेही त्या अस्तित्वाला कुठलाच धोका नाही आहे. मग पवार लेकीसाठी म्हणूनही असा अविचार करणार नाहीत. त्यामुळे एकंदर महाराष्ट्रातल्या भाजपाचा अजितदादांना सोबत घ्यायचा किंवा त्यांच्याद्वारे शरद पवारांनाही भाजपासोबत आणण्याचा डाव फसलेला आहे. त्यामुळे आता डोईचं ढोव पाहणाऱ्या दादांना हळूहळू कट टू साईज करत करत या युतीबाहेर काढणं हाच मूळ अजेंडा असणार आहे. असं असताना मग त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद का दिलं गेलं? पालकमंत्री म्हणजे त्या जिल्ह्याच्या DPDCचा कंट्रोल त्याच्या हातात. जिल्हा नियोजन आणि विकास यासाठी सरकारकडून आलेला निधी खाली कसा वितरित करायचा याचा एकाधिकार पालकमंत्र्यांच्या हातात असल्यानं अजितदादांना हे पालकमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेत पुन्हा एकदा आपला जुना बालेकिल्ला मजबूत करून घ्यायचा आहे. त्यानुसार ते कामाला लागलेत. कारण त्यांनाही माहिती आहे की आपला हा जो काही मानपान चालला आहे हे रूठणा मनाणा जे चालू आहे ते हा 10 दिवसांचा आहे. एखाद्या चतुर्दशीला आपलंही विसर्जन हे भाजपावाले करणारच आहेत. तर 10 दिवसात जेवढा जमेल तेवढा आपला फायदा करून घ्यायचा. आरत्या गाऊन घ्यायच्या, नंतर मंत्रपुष्पांजली आहेच, त्याच्या आधी मोदकांचा नैवेद्यही फस्त केला पाहिजे. आणि कुठं जास्त जडलं तर आहेच आपलं मी नाही बोलत जा. मग तुम रूठी रहो मैं मनाता रहो, मगर इन अदाओं पे कब तक प्यार आएगा ये कोई नहीं जानता. त्यामुळे जब तक चलता है चलने दो अशा पवित्र्यात भाजपाही आहे आणि अजितदादाही. मित्रो, तुम्हाला काय वाटतं? निवडणुकांपर्यंत हे प्यार का नाटक चलेगा या आठवडी बाजारातल्या चीनी सामानासारखं चला तो चांद तक नाही तो शाम तक? काय वाटतं तुम्हाला? मला नक्की कमेंट्स करून कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार-19. धन्यवाद. नमस्कार.